chemical reactions of aryl halides. First reaction is aryl halides show three types of reactions. First, nucleophilic substitution reactions. Second are the common electrophilic substitution reactions. And third, reactions with active metals. First, nucleophilic substitution reactions of aryl halides. Aryl halides are much less reactive towards nucleophilic substitution reactions. Why aryl halides are less reactive towards nucleophilic substitution reaction? aryl halides हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कडे फार कमी रिएक्टिव्ह आहे, त्यांची रिएक्टिव्हिटी फार कमी आहे या प्रकारच्या रिएक्शन कडे, एसएन रिएक्शन्स कडे. का रिएक्टिव्हिटी कमी आहे? तर त्याची चार कारण आहेत. पहिलं कारण आहे रेझोनन्स इफेक्ट. दुसरं कारण आहे sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ कार्बन अटॅच्ड टू हॅलोजन इन aryl halide. तिसरं कारण आहे इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. आणि चौथं कारण आहे इनस्टॅबिलिटी ऑफ फिनिल कटायॉन. ह्या चार रिझन्स मुळे aryl हलाइड्सची एसएन रिएक्शन्स कडे रिएक्टिव्हिटी कमी होते. आता पहिलं रेझोनन्स इफेक्ट कसा होतो? लोन इलेक्ट्रॉन पेअर्स ऑन हॅलोजन atom are in conjugation with pi electrons of the benzene ring. Therefore, carbon chlorine bond acquires partial double bond character. हॅलोजन वरली लोन इलेक्ट्रॉन पेअर बेंझेन रिंग वर डिलोकलाइज होत असल्यामुळे कार्बन क्लोरीन बॉन्डला डबल बॉन्ड कॅरेक्टर प्राप्त होतं. त्यामुळे कार्बन क्लोरीन बॉन्ड हा सिंगल बॉन्ड पेक्षा थोडासा जास्त स्ट्रॉंग आणि डबल बॉन्ड पेक्षा थोडासा कमी स्ट्रॉंग होतो. दॅट मीन्स इट इज definitely strong than pure CX single covalent bond. CX single covalent bond पेक्षा aryl halide मधला CX बॉन्ड हा स्ट्रॉंगर होतो, कारण त्याला पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर रेझोनन्स इफेक्ट मुळे प्राप्त होतं. डबल बॉन्ड कॅरेक्टर प्राप्त झाल्यामुळे CCl किंवा CX बॉन्ड becomes shorter. Shorter the bond, stronger is the bond. Greater is the bond dissociation energy and lesser is the reactivity. बॉन्ड शॉर्टर असल्यामुळे तो स्ट्रॉंगर होतो. स्ट्रॉंगर झाल्यामुळे बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी जास्त लागते त्याला. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी जास्त लागत असल्यामुळे रिएक्टिव्हिटी कमी होते त्याची, म्हणून aryl halideची रिएक्टिव्हिटी कमी होते. हे पहिलं रिझन. दुसरं आहे sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ कार्बन अटॅच्ड टू हॅलोजन इन aryl halide. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असल्यामुळे aryl halide मध्ये हॅलोजनला अटॅच असलेला त्या कार्बनच्या या बॉन्ड मध्ये s कॅरेक्टर जास्त आहे. हा बॉन्ड तयार करणाऱ्या ऑर्बिटल मध्ये s कॅरेक्टर जास्त आहे. ग्रेटर इज द s कॅरेक्टर, शॉर्टर इज द बॉन्ड and stronger is the bond. CX bond length in aryl halide is 169 picometer, whereas the CX bond length in alkyl halide is 177 picometer. Because carbon attached to halogen in alkyl halide is sp3 hybridized, having smaller s character. Less is the s character, longer is the bond, longer is the bond length, weaker is the bond, weaker is the bond, smaller is the bond dissociation energy, smaller is the bond dissociation energy, more is the reactivity. So alkyl halides are more reactive than aryl halides. alkyl halide मधला CX बॉन्ड हा लॉंगर आहे. त्या बॉन्ड तयार करणाऱ्या ऑर्बिटल मध्ये s कॅरेक्टर कमी आहे. aryl halide मधल्या CX बॉन्ड फॉर्म करणाऱ्या ऑर्बिटल मध्ये s कॅरेक्टर जास्त आहे. त्यामुळे तो शॉर्टर बॉन्ड तयार होतो. शॉर्टर बॉन्ड तयार झाल्यामुळे स्ट्रॉंगर होतो.
त्यामुळे रिॲक्टिव्हिटी कमी होते. तिसरा रिझन आहे इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. बिकॉज ऑफ द पॉसिबल इलेक्ट्रॉनिक रिपल्शन, the electron reach nucleophile less likes to attack on the electron reach arene. This rules out the possibility of SN2 mechanism. आता अरिल हॅलाइडच्या SN रिएक्शन्स मध्ये अटॅक करणारी स्पेसिस न्यूक्लिओफाइल आहे, ती स्वतः इलेक्ट्रॉन रिच आहे. जिच्यावर अटॅक करायचं अरिल हॅलाइड तो मॉलिक्युल इलेक्ट्रॉन रिच आहे. समोरून इलेक्ट्रॉन रिच फ्लोरीन आहे, न्यूक्लिओफाइलच आहे, तो अटॅक करणाऱ्या न्यूक्लिओफाइलला रिपेल करेल, लाईक स्पेसिस मध्ये रिपल्शन होईल. तसंच बॅक साइडनं सुद्धा बेंझिन रिंग आहे, ती सुद्धा इलेक्ट्रॉन रिच आहे, तीही न्यूक्लिओफाइलला रिपेल करेल. म्हणजे न्यूक्लिओफाइल अरिल हॅलाइड मध्ये समोरूनही अटॅक करू शकत नाही आणि पाठीमागूनही अटॅक करू शकत नाही. दिस रूल्स आउट पॉसिबिलिटी ऑफ SN रिएक्शन. चौथा रिझन आहे इनस्टेबिलिटी ऑफ फिनिल कटायन. द फिनिल कटायन फॉर्म्ड ड्यू टू सेल्फ आयोनायझेशन ऑफ अरिल हॅलाइड इज नॉट स्टेबिलाइज्ड बाय रेझोनन्स. CX बॉन्ड अरिल हॅलाइड मधला ब्रेक झाल्यानंतर जो फिनिल कटायन तयार होईल तो कटायन रेझोनन्स फिनॉमिनॉननं स्टॅबिलाइज होत नाही, त्याच्यामध्ये रेझोनन्स इफेक्ट होत नाही, कारण त्याची sp2 ऑर्बिटल रिंगच्या p ऑर्बिटलला परपेंडिक्युलर असते. त्यामुळं रेझोनन्स इफेक्ट होत नाही, तो कटायन स्टॅबिलाइज होत नाही. स्टॅबिलाइज होत नसेल तर तो फॉर्म होत नाही. फॉर्म होत नसेल तर त्याच्यामध्ये SN1 मेकॅनिझम होणार नाही. मग या 4 रिझन्समुळं अरिल हॅलाइड्स are much less reactive towards SN reactions. However, they can undergo SN reactions under drastic conditions, means strong conditions of temperature and pressure, and the halogen group can be replaced by the nucleophiles like OH, Cl, NH2. यांच्यामधला हॅलोजन ग्रुप न्यूक्लिओफाइलला रिप्लेस करता येऊ शकतो, पण केव्हा खूप स्ट्रॉंग टेम्परेचर प्रेशर रिएक्शन कंडिशन्स अप्लाय करून. ऑर्डिनरी कंडिशन्सला हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स दाखवत नाहीत. त्या रिएक्शन्सकडे यांची रिॲक्टिव्हिटी खूप कमी आहे. परंतु स्ट्रॉंग कंडिशन अप्लाय केल्या तर ते या प्रकारच्या रिएक्शन दाखवू शकतात. उदाहरणामध्ये क्लोरोबेन्झीन व्हेन heated with aqueous sodium hydroxide at 623 Kelvin temperature and 300 atmospheric pressure form sodium phenoxide. Cl bond breaks, which upon acidification with dilute HCl give phenol. Net result is a chlorine group is replaced by OH group. Means OH nucleophile displaces the Cl nucleophile. Nucleophilic substitution reaction occurs. But when under the strong conditions of temperature and pressure, 623 Kelvin temperature ला हीट करावं लागतं आणि 300 atmospheric pressure त्या ठिकाणी मेंटेन ठेवावं. Chlorobenzene when heated with sodium cyanide in presence of copper cyanide at 473 Kelvin temperature under pressure, then chlorine group can be replaced by cyanide group to form benzonitrile or phenyl cyanide. So these are the nucleophilic substitution reactions of aryl halides. Halogen nucleophile is replaced by OH and Cn nucleophiles. But these reactions takes place under only drastic conditions. The reactivity of aryl halide can be increased by introducing electron withdrawing groups like NO2
at ortho and para positions in the ring with respect to halogen. aryl हलाइडची रिएक्टिव्हिटी आपल्याला इन्क्रीज करता येते. काही पर्टिक्युलर सबस्टिट्युएंट्स जर aryl हलाइड मध्ये आपण प्रेझेंट केले, इंट्रोड्यूस केले, तर त्यांची रिएक्टिव्हिटी वाढू शकते. उदाहरणामध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप जर आपण aryl हलाइड मध्ये हॅलोजनच्या विथ रेस्पेक्ट टू ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर इंट्रोड्यूस केले, तर तशा सबस्टिट्यूटेड aryl हलाइडची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होते. उदाहरणामध्ये 2 नायट्रो क्लोरोबेन्झीन किंवा ऑर्थो नायट्रो क्लोरोबेन्झीन when heated with aqueous NaOH at 433 Kelvin form sodium phenoxide, which upon acidification gives phenol, 2-nitrophenol there. So introduction of NO2 group decreases the temperature from 623 to 433. lower temperature ला रिएक्शन होते, म्हणजे या सबस्ट्रेटची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली आहे. रिएक्शन कंडिशन माइल्ड होते म्हणजे रिएक्टिव्हिटी वाढलेली आहे. रिएक्शन कंडिशन स्ट्रॉंग झाली की रिएक्टिव्हिटी कमी होते. सिमिलरली पॅरानायट्रोक्लोरोबेन्झीन ऑल्सो ऑन हीटिंग विथ aqueous sodium hydroxide at 433 Kelvin temperature form the corresponding phenoxide, which upon acidification give paranitrophenol. Further, increasing the number of electron withdrawing groups in aryl halide increases its reactivity. असे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपची संख्या जर वाढवली aryl halide मध्ये, तर aryl halideची रिएक्टिव्हिटी आणखी वाढते. तर एक ग्रुप आहे, रिएक्टिव्हिटी वाढलेली आहे, रिएक्शन कमी कंडिशन्सला होते. दोन ग्रुप जर इंट्रोड्यूस केले आपण ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला, आणखी रिएक्शन सहज होते, आणखी रिएक्शन कमी टेम्परेचरला होते, म्हणजे या सबस्ट्रेटची रिएक्टिव्हिटी वाढते. 2,4-dinitrophenolbenzene when heated with aqueous NaOH at 403 Kelvin, एक ग्रुप असेल तर 433 केल्विन टेम्परेचर लागत होतं, दोन ग्रुप असतील तर 403 केल्विन टेम्परेचर लागते, म्हणजे रिएक्टिव्हिटी वाढलेली आहे सबस्ट्रेटची. गिव sodium phenoxide, which on acidification gives 2,4-dinitrophenol, whose short form is 2,4-DNP, 2,4-dinitrophenol. If three groups are present, all the ortho and para positions are occupied by electron withdrawing groups, then again reactivity increases. 2,4,6-trinitrochlorobenzene on warming with water simply hydrolyzes to form 2,4,6-trinitrophenol, commonly known as picric acid. तीन ग्रुप जर प्रेझेंट असतील तर आणखी रिएक्टिव्हिटी वाढते याची. ऑर्डिनरी टेम्परेचरच्या जस्ट अबव थोडंसं स्लाइट वॉर्म जरी केलं आपण याला वॉटर बरोबर, तर ही रिएक्शन होते. फार स्ट्रॉंग टेम्परेचर या ठिकाणी आपल्याला अप्लाय करण्याची, कॅटालिस्ट कंडिशन्स अप्लाय करण्याची गरज नाही. सिम्पली वॉटर बरोबर वॉर्म केलं तरी ही रिएक्शन होते, म्हणजे याची रिएक्टिव्हिटी मच इन्क्रीज झालेली आहे. म्हणून व्हॉट इज द पॉइंट? ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन withdrawing groups in aryl halide increases, reactivity of aryl halide increases. Now question is that why electron withdrawing groups, NO2 groups at ortho and para positions with respect to halogen increases reactivity of aryl halide? का इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स NO2 ग्रुप्स ऑर्थो पॅरा पोझिशनला प्रेझेंट असतील aryl halide मध्ये, तर रिएक्टिव्हिटी वाढते. कसं ते रिएक्टिव्हिटी वाढवतात? पण तेच ग्रुप जर मेटा पोझिशनला असतील तर त्यांचा रिएक्टिव्हिटीवर फारसा परिणाम होत नाही. कुठं असतील तर परिणाम होतो, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला असतील तर ते रिएक्टिव्हिटी वाढवतात, मच वाढवतात. मेटा पोझिशनला असतील तर फारसा
रिॲक्टिव्हिटीवर परिणाम होत नाही. तर का होत नाही? मेटा पोझिशनला असतील तर, ऑर्थो आणि पॅराला असतील तरच का परिणाम होतो ते आपण पाहणार. त्यासाठी हे ऑर्थोनायट्रोक्लोरोबेन्झीनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला पाहावे लागतील. पॅरानायट्रोक्लोरोबेन्झीनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला पाहावे लागतील. रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर आपण त्यांचे पाहिले तर आपल्याला एक स्ट्रक्चर असं दिसल ऑर्थोनायट्रोक्लोरोबेन्झीन मध्ये. स्ट्रक्चर नंबर 2 जे आहे त्याच्यामध्ये नायट्रो ग्रुप असलेल्या कार्बनवर म्हणजे ऑर्थो पोझिशनच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, इलेक्ट्रॉन पेअर आलेली आहे आणि तिथून ती इलेक्ट्रॉन पेअर NO2 ग्रुपवर डिलोकलाइज होऊ शकते. तसंच पॅरानायट्रोफिनॉल असेल तरी त्याच्यामध्ये आपल्याला एक स्ट्रक्चर मिळेल. त्याच्यामध्ये सुद्धा पहा, ऑर्थो वरून निगेटिव्ह चार्ज हा डायरेक्ट पॅरा पोझिशनला आलेला आहे, मेटा पोझिशनला आलेला नाही निगेटिव्ह चार्ज. पॅरा पोझिशनला जरी NO2 ग्रुप असेल तरी त्या NO2 ग्रुप हा बेन्झीन रिंग बरोबर कॉन्ज्युगेशन मध्ये येतो. इलेक्ट्रॉन पेअर जसं रिंगवर डिलोकलाइज होत आहे तसं ती नायट्रो ग्रुपवरही डिलोकलाइज होते. पण हे केव्हा होऊ शकतं? इलेक्ट्रॉन पेअर रिंगवर आणि नायट्रो ग्रुपवर दोघांवरही डिलोकलाइज होऊ शकते, दोघांबरोबरही कॉन्ज्युगेशन मध्ये असेल ती. पण केव्हा? जर NO2 ग्रुप ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला असेल तरच. NO2 ग्रुप मेटा पोझिशनला असेल तर ती मेटा पोझिशनला जात नाही, त्यामुळे ती नायट्रो ग्रुपवर डिलोकलाइज होऊ शकत नाही. त्यामुळे नायट्रो ग्रुप मेटा पोझिशनला असेल तर तो रिंग बरोबर कॉन्ज्युगेशन मध्ये येत नाही, म्हणजे त्याचा रेझोनन्स इफेक्ट होत नाही. NO2 ग्रुपचा रेझोनन्स इफेक्ट केव्हा होतो? फक्त तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला असेल तरच त्याचा रेझोनन्स इफेक्ट होतो. मेटा पोझिशनला असेल तर रेझोनन्स इफेक्ट होत नाही. प्रेझेन्स ऑफ NO2 ग्रुप withdraw electrons from benzene ring, decreases the electron density on benzene ring and makes the attack of nucleophile easy. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली म्हणजे न्यूक्लियोफाइल त्याला लाईक करेल अटॅक करायला. NO2 group at ortho and para positions increases reactivity much because of resonance effect. At ortho and para positions, NO2 group is in conjugation with the benzene ring. The lone electron pair can delocalize over NO2 group also. This increases the stability of intermediate carb anion. कार्ब अनायनची स्टॅबिलिटी वाढते. इंटरमिजिएटची स्टॅबिलिटी वाढल्यामुळे तो फॉर्म होण्याची टेंडन्सी वाढते. म्हणजे अशा प्रकारे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कडे त्याची रिएक्टिव्हिटी वाढते. NO2 group withdraw electrons from benzene ring by resonance effect when it is present at ortho and para positions. Therefore, रिंग वरले इलेक्ट्रॉन विथड्रॉ केल्यामुळे रिंग इलेक्ट्रॉन डेफिशियंट होईल. डेफिशियंट झाल्यामुळे न्यूक्लियोफाइल त्याच्यावर अटॅक करेल. दोघांमध्ये जे अगोदर रिपल्शन होणार होतं, इलेक्ट्रॉनिक रिपल्शन, ते कमी होईल आणि तो लाईक करेल अटॅक करायला, म्हणजे रिॲक्टिव्हिटी वाढेल याची. अशा प्रकारे NO2 ग्रुप किंवा एनी इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स increases reactivity of aryl halide, but it has no significant effect at meta position. So the reactivity order will be like this: 2, 4, 6 trinitrochlorobenzene. 3 electron withdrawing substituents are present. It is more reactive than 2, 4 dinitrochlorobenzene. 2 electron withdrawing groups are present. Which is more reactive than orthonitrochlorobenzene, एक electron withdrawing substituent, which has almost same reactivity to paranitrochlorobenzene. Orthonitrochlorobenzene आणि paranitrochlorobenzene ची रिएक्टिव्हिटी जवळपास सारखीच असेल. Paranitrochlorobenzene or orthonitrochlorobenzene is more reactive than chlorobenzene. हे क्लोरोबेन्झीन पेक्षा जास्त रिएक्टिव्ह असते. आणि अशा प्रकारे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग सबस्टिट्यूएंट जे आहेत ते रिएक्टिव्हिटी वाढवतात. मेटानायट्रोक्लोरोबेन्झीन जरी असेल तरी तो सुद्धा क्लोरोबेन्झीन पेक्षा जास्त रिएक्टिव्ह असेल, कारण मेटा पोझिशनला NO2 ग्रुपचा रेझोनन्स इफेक्ट जरी होत नसला तरी त्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट होतो. आणि इंडक्टिव्ह इफेक्ट होत असल्यामुळं
त्याची स्लाइटली रिॲक्टिव्हिटी वाढेलच, फ्लोरोबेन्झिनपेक्षा तो जास्त रिॲक्टिव्ह असेल. पण ऑर्थो नायट्रोक्लोरोबेन्झिनच्या तुलनेमध्ये मेटा नायट्रोक्लोरोबेन्झिन कमी रिॲक्टिव्ह असेल.